कासारी नदीच्या तीरावर ही उलून गाव किती डुमदार दोन गावाच्या खिंडीत भैरवनाथाच मंदिर भंडाऱ्याचा मालक वीरदेव माझा गावाच्या मधावर भंडाऱ्याचा मालक वीरदेव माझा गावाच्या मधावर या देवाचा सीध होता थोरे लक्ष्मणांना धनगर जीव त्यांचा जडला मेंढीवर बघ्याचा होता कामदार मेंढी आईच्या जीवावर केला सुखाचा संसार मोठी बाळे झाली दोन शीतला आणि वसरदार मसवड शिराच्या जीवावर केला भगतांचा उद्धार मसवड शिराच्या जीवावर केला भगतांचा उद्धार दोन शिष्य केलं तयार बंडा देवानी सागर महाराज थोरे भागात त्यांनी केले वारे लक्ष्मणांच्या जीवावर हात घेऊन बापाच्या हातावर सीध झाला सागर साजार तयार काशीलिंगाच्या जीवावर भगताला दिला आधार कृपाळी शोभे त्यांचा पिवळा भंडार कृपाळी शोभे त्यांच्या पिवळा भंडार क्षणा क्षणाला येते आठवण अण्णांच्या आठवणीनं झुरतय म्हणे विनंती करतो दोन्ही हात जोडून भक्ताच्या उद्धारासाठी यावे प्रतूने पुण्यस्थितीच्या निमित्ताने आले सारे भक्तजन फुटूला फुल वाहून घेते तुमचे व दर्शन तुमच्या दर्शनाने भगतांच्या जीवनाचं होतंय सोने तुमच्या दर्शनाने भगतांच्या जीवनाचं होतंय सोने तुम्ही किती बीजभाव या जीवाच्या पड्याल नाते तुम्ही किती बीजभाव या जीवाच्या पड्याल नाते खरं प्रेम एक दिवस करत आघाते खरं प्रेम एक दिवस करत आघाते वाशी अवघड खणाचा काशी देवाचा वरदास माझ्या शिरावर तप मारडी माड्या ढोलावर
पहिल्या सदेवाला त्या देव भयाला झाला आणि उगावत्या बाजूला मात्र त्याच जाग्याला कर्नाटक मुलिकाला आणि त्या शिरडून ज्या म्हटाला देव करसीद राजला आलेला करायला राजकरच्या जाग्याला मात्र त्याच जाग्याला राजकरत्या जाग्याला त्या देवाची सेवा नित्य आणि नेमाने रुजा आणि रोजाने त्या अरे नीतीच्या नियमाप्रमाणे देवा करशिदाची अरे सेवा लागलं कोण कराय त्याच जाग्याला या शिवनेरीच्या महालानी साळावल्या दडीला अरे बाबा शेयानी मेंढ्या राखणारा सीध म्हाला पामाचा ब्रेका त्या फार प्रेमिकाला अरे नीतीच्या वेगाने मला नीतीच्या निर्माला सीध माझा मला
ऊन वे काळबारी गेला शिवनगिरीच्या माला साळावल्या दिला नीती नियमाप्रमाणे ध्यान ध्यान भिड्या राखणार देवा नीतीच्या नियमाप्रमाणे सुद्धा मला पामिल्या राखणार अरे तिने सांग वेळेला या सालावळ दबीला मेंढ्या आणून घालणाऱ्या दबीला त्याच वेळेला मेंढ्या घालणाऱ्या दबीला आणि नीती नियमाप्रमाणे देवा नीतीच्या नियमाप्रमाणे असणारी पुढचे सर्व सारे करणार अरे पाजणी पाजणार अरे आटकोऱ्या मेंढ्या पाळणार अरे आटकोऱ्या मेंढ्या फिरून मात्र त्याच वेळेला तेरे खेळून खेळून वे तेरे खेळून खेळून यानी मुगऱ्याला मुगऱ्याला यानी नगऱ्याला झक्या झामऱ्याला अरे बाबा दोन कुत्री पण चार नावे या कुत्र्याच मी खाऊजी घालणार द्याला तुला कुत्र्याची खाऊ जेव मला घालणार अरे सगळं ताकीद देणाऱ्या कुत्र्यांना त्याच वेळाला ताकीद देणार आपल्या ब्रेका कुत्र्यांना जाणार माझ्या गुरुच्या सेवेला फुलपाणी ब्रेका दानायला जसा चिदा मला कुत्र्याची ताकीद देणार घडा करणार संगतीला घेणार आणि देवाच्या शिवला मात्र त्याच वेळाला ते चाले केरी तेरे
त्याने अरे गाडा भरून घेणार मात्र त्याच वेळाला कशी वाट चाल करीत निघून जाणार जाता बार जाताने अरे फुले पत्री गोळा करणार भरणार त्यात अरे जसा करंडा देवाचा फुलाचा भरणार अरे वाटेत चाल करीत निघून जाणार देवाच्या रावळाला जाऊन देवाच्या रावळाला मात्र त्याच वेळाला संग तुझा घेरेला विरोधी वारे तुझ्यावर जीव दिलेला संत संग तुझा घेरेला वगैरे खाणारे तुझ्यावर जीव दिलेला नाही देवा आणि पाया खाली गाडला देवा रे तुझ्यावर जीव दिलेला संत संग तुझा गेला उघड खाणारे तुझ्यावर जीव दिलेला रूप मनोरे पाहता नाही सुख भरपुरे ध्यासा हाता तुझा वाढला वगैरे खाणारे तुझ्यावर जीव दिलेला संत संग तुझा गेला वगैरे खाणारे तुझ्यावर जीव दिलेला
बाबा वाटचाल करीत निघून जाणार शिरडून अरे म्हणतात जसा निघून जाणार या शिरडोनच्या मठाला जाऊन देवाच्या रावळाला अरे घडा ठेवणारा मात्र खाली मंडपीला अरे विचार केला मनाला त्याच वेळाला करंडा ठेवणार कुटीला घडा ठेवणार मडपीला झाडू धरणार हाताला रावळाने देऊळ झाड लोट करणार म्हाला पात्याला अरे गेला सर्व सारे देवळातले लाख जोड करणार पडलेला किर कचरा अरे भरून बाहेर टाकणार मात्र त्याच वेळाला यावेळी हसणारा कचरा बाहेर टाकणार पाण्याचा शिका हाताला घेणार निघून जाणार त्यांच्या हाताला गेला अरे विचार केला मनाला सीधा म्हाला पापूंच्या जागेला निघून जाणार मात्र त्याच वेळाला वेड्या या वेळेते, वेड्याचे या दाहे मागे, वेड्या जाणारे, गुरुयाच्या या जवळे. देवायाच्या जवळे, जवळचे या जाऊळे, आल्या या पाण्याचा, संध्याळा या देणारे. शिळ्या पूजावे, तुझ्या बेगाया उतरणारे. शिळ्या पूजावे, तुझ्या बेगाया उतरणारे. देवाला चोरून या मोरूने, आंघोळ घालणारे, आंघोळ घालणारे. विसरू नको गुरुला, अवघड खानाच्या चरणाला. विसरू नको गुरुला, अशी लिंगाच्या चरणाला. आणि एवढ्याचे फार प्रेमिकाला विचार मनाचा केला ज्यावेळी देवाच्या देवळामध्ये जाणार झाड लोटे करणार मला पाणी प्रेमा प्रेमाने द्यायला अरे गेला. मित्रमा प्रेमाने सीधा म्हाला जाणार अरे देवाच्या जवळल्या बाजूला आणलेल्या ताज्या पाण्याचा अरे देवाला चिताळा देणार मात्र त्याच वेळाला असणारी शिळी पूजा म्हाला पाऊ उतरणार आणि जसं आणलेलं ताज पाणी देवाला घालणार देवाला चोळून मुळून पाणी घालणार देवाचा सिनभार काढणार द्यायला अरे गेला. देवाचा सर्व सारा सीधा म्हाला पाचिन बार त्याचा काढणार रे अरे आणलेली फुलपत्री देवाला वावणार मात्र त्याच वेळाला आल्या फुलपत्रीची म्हाला पापूजा बांधणार घाती दुपारात हातामध्ये धरणार निघून जाणार ते अग्नी बाईच्या वाड्याला त्याला गेला. या वेळेत वेड्या काय मारे, कैराचा लिंगोरे, कैराचा लिंगोरे. ओ भैया
करणार निघून जाणार त्या अग्निबाईच्या वाड्याला दिला गेला. अरे जसा जाणार अग्निबाईच्या वाड्याला आणि खैराचा बिंगुळ घेणार. अरे संगतीला बिंगुळ घेऊन मात्र सुद्धा मला पात्यात वेळाला यावर लोबंद्या उदे घालणार देवाच्या समोर येणार हार हार बोलणार आणि देवाच्या भोवतीने काकडा आरती करणार त्याला अरे गेला. देवाची काकडा आरती करणार. देवावर मुठभर भंडारा टाकणार. अरे देवाचं चंगबला बोलून मात्र त्याच वेळाला अरे देवाची आरती करणार देवासमोर येणार दोन्ही हात जोडणार देवाचे दर्शन घेणार. देवासमोर एका दर्शन घेऊन होता तसा महापा आपला असणार बिरुद सांडू सांड्याला लावणार रिकामा घडा करंडा हाताला घेणार वाटचाल करीत रेखा त्याला गेला. यावेळी असणारा महापाणी तिने मात्र मान द्यायला अरे गेला. देवाची सेवा पूजा आवरून मात्र संगतीला वाटला चालायला. अरे जाता बी जाताना सुद्धा भाला मात्र त्याच जाग्याला घडा करंडा हाताला वाट लागला चालायला जात्या ह्या वाटेला कोकऱ्यासाठी ढाळा गोळा करीत वेगा त्याला अरे गेला. लागणारा कोकऱ्या खरडाला ढाला मात्र घेणार. अरे बिंडा ढाळ्याचा डुईला लावणार वाट चाल करेत. अरे निघून जाणाऱ्या कोकऱ्याच्या गोदीला मात्र त्याच वेळाला नीला या झाला रे, गोदे नीला झाला रे, गोदे नीला या जाऊ रे, गोदे नीला जाऊ रे. मन भावना नाही कळाल्या स्वप्न परीला माझ्या ह्यात नागे. आणि एवढ्याच फार प्रेमिकाला आणि तिने मान द्यायला गेला. अरे बाबा विचार केला म्हणाला चिदा मला पा. अरे शिळ्या बांधण्याची बांधणी सोडून टाकणार सर्व सारी गोधन लोटणार. अरे आणल्याला ताज्या ढाळ्याचा बांधणा बांधणार त्याच वेळाला आणल्याली ब्रिका ढाळ्याची बांधणी गोदीमध्ये बांधणार आणि होता तसा
आपल्या मेंढीच्या दडीला जाणार त्या अरे जागेला जसा निघून जाणार सालावळ माझ्या दटीला अरे जाऊन दटीच्या पेढा सोडणार मेंढ्या दटीत बाहेर मारणार अरे मारल्या आल्या मेंढ्या अरे बाहेर मात्र बसल्या त्याच जागेला ज्यावेळी का दडी मारणार आणि दडी लोटणार लोटले आली दडी रे बाबा भरून टाकणार आणि आपली कुलकर आवायला चालू करणार त्या जागेला या वेळेत ये वेळ्या या वेळेत काय झाले या नवाल काय झाले नवाल ज्यावेळी खुळकरावरणार एवढ्या नीतिनियमाप्रमाणे रोजीच्या रोजाप्रमाणे खरं म्हातारी बाबा जेवणाची बुटी घेऊन येणार त्या साळावल्या भेटीला त्या अरे जशा माता आपल्या माता लेकराची अरे जेवणाची बुट्टी घेणार अरे निघून येणार सालावळ दडीला अरे दडी येऊन मात्र खरवा माता त्याच वेळाला बोलणे खरे का खोटे ठरते रे काय करावे दादा टेकूर फिरते रे माझं बोलणे खरे का खोटे ठरते काय करावे दादा टेकूर फिरते नुसते वायदान्याच्या वासने काम करी नचित देऊने किती ऐकू याचे भाषणे अगदी खरा शाहीर हा गावचा पुढारी झाला म्हणले की अंगावर काय झालं? पांढरी शुभ्र कापडे घालायचे बरोबर आहे चार चौघ कार्यकर्ते जोडीला घ्यायचं भागात वारं करायचं अगदी खरा वर्ण सरकाराचा निधी येणारा सगळा यांच्या खिशा आणि हे काम झालं ते काम झालं कशावर कागदा वाचते कागदावर आणि बोर्डावर असते या हा. आणि खरोखर सभा घ्यायच्या मिटिंगा घ्यायच्या हे काम करणार ते काम करणार फक्त आश्वासन द्यायचे बरोबर आहे म्हणले हा. स्वरताच्या पोटी ते झोळी भरते काय करावे दादा टेकूर फिरते माझं बोलणे खरं का खोटे ठरते काय करावे दादा टेकूर फिरते
आणि वर्गणीला पुढारी सदरा. अगदी खरा. शाहीर थोडे दिवस झाले की आता माईचे उर्साचा आणि यात्रेचे दिवस चालू होते. बरोबर आहे. उर्स किंवा यात्रा गावची पुढे आली म्हणले की अगोदर 2 महिने त्या पुढाऱ्याने काय करायचं? हसबुक भले दांडगे छापायचं. हा असणारे कार्यकर्ते जोडीला घ्यायचे बर. आणि प्रत्येकाच्या घराघरात जायचं आणि वर्गाने मागायची. ज्याच्याकडे 50-100 द्यायची ऐपत नाही त्याच्याकडे त्याच्याकडनं 500 रुपये घ्यायचे. 1000-500 रुपये वसूल करायचे. गोरगरिबाचा पैसा पैशाला किंमत नाही. बरोबर आहे. ज्यावेळी स्वतःच्या खिशातलं खर्चा लागते त्यावेळी त्याला किंमत असते. हा पण लोकांचं ज्यावेळी खर्च आहे त्याला किंमत नसते. अगदी खरा हो. अशा त्याला काय काय करायचं? करायचं? अहो पंचाने लावलाय पैशाला कातरा, तमाशाला म्हातारा बोचरा. पैस पटंगण मग बघायचं हा आणि मग ऑर्केस्ट्रा किंवा तमाशाला फेड लावायचा गावात. लावायचं. हा. अलीकडल्या खेड्यातली पलीकडल्या खेड्यातली तरणी पिंतीत की जाणी म्हातारी पिंतीत अगदी खरा आहे. जमा होत्यात. गाड्या लावायला जागा अगदी नसते. बरोबर आहे हो. पण तरणी मागा असते आणि म्हातारी असली म्हातारी पुढे असत्या. का तर पुढल्या पुढे नाही, फिरकून नाही. जागा होत्या. गौतमी पटल्यामध्ये मोर असता. म्हणून काय म्हणलं माहिती हा. का? की मागे बी जाईना आणि पुढे बी जाईना गर्दी माहिती घुसते रे. काही करावं दादा ते कुरे फिरते रे. माझं पुढे कर का पुढे ठरते रे. काही करावं दादा ते कुरे फिरते रे. गावागावाला डॉक्टर लई रोग्याची फारे एक गावात नाही. अगदी खरा आहे. प्रत्येक गावात प्रत्येक तिट्टीवर एक बोट असतो. असला असतो हो. MBBS पुढे लिहिलेला असतोय डॉक्टर. खरे खरा. आणि तो डॉक्टर म्हणजे कशावला असतो? माळावर म्हशी बघत बघत शिकलेला आणि शिकून झालेला म्हणजे तो जनावरावला डॉक्टर डॉक्टर असतो. हा. त्या जर डॉक्टरकडे एखादं पेशंट गेलं म्हणलं की पहिल्यांदा त्याला बेडवर झोपवाय. आलं रे आलं म्हणलं की पहिल्यांदा बेडवर झोपवायचं. उलट करायचं पालत करायचं. जी बाहेर काढ म्हणायचं. श्वास आत घे म्हणायचं श्वास बाहेर सोड म्हणायचं. डोळं फास्टून बघायचं. सगळं त्याची तपासणी करायची. एवढ्यात 5-10 मिनिटं झालेला असत्यात. हा परत उठवायचं आणि म्हणायचं बाबा तुला काय झालंय तुला? मग मगाच्यानं 5-10 मिनिटं तपासलं काय? काय कुणाला ते काय? अशा जर डॉक्टरची गंमत काय होते बघा. हा. अहो रोग्याला तक्रार खोकल्याची आई, गुलाबाच त्याला औषध येईल. बर. त्रास कशाचा आहे शाहीर? खोकल्याचा. पण औषध कशाचं दिले? जुलाबाचे. तो डॉक्टर कवा झाला माहितीये का? हा. यावेळी 2 वर्ष लॉकडाऊन पडलेलं त्यामध्ये त्याने परीक्षा दिली. शिकलेला निधी झालेला डॉक्टर होता. बरोबर आहे. औषध देताना त्यांना वाचलं नाही काय नाही घेतलं औषध ते दिलं. बरोबर. खोकल्याऐवजी झुलाबाचं औषध दिलं. आता खोकून घायला आलेलं. आता येणं जुलाबाचं दिल्यामुळे तांब्या काय आता खाते. झुलाबाचं औषध दिलं की दिवसभर तांब्या खाली ठेवत नाही. अगदी करा. मग पुढे घाईला येतो या. बरोबर आहे. अशा डॉक्टरला हा जर परिस्थिती गरीब आहे हा म्हणून एक 10-5 रुपये कमी केले तर कधी घेतोय का बघा. अजिबात घेत नाही. ठरलेली फी आहे ती जमा करायला लागते. नसलपेक्षा आपल्या वहीवर लिहून ठेवतो या. लिहून ठेवतो या. हा. कुठल्या फेरीला आलं की पहिल्यांदा ते वसूल करायचं आणि मागणं मग काय असेल ते. बरोबर आहे. म्हणून काय म्हणले काय? मिला पाय तो कसा बी भांडतोय रे. काही करावं दादा ते पुरे फिरतोय रे. आज बोलणं कर का पुढे ठरतोय रे. काही करावं दादा ते पुरे फिरतोय रे.
महापा आल्याली मात नवरे का जेवायला वाढायचं महापाला त्याला अरे शिदा मला पाला जेवू खाव शिदा मला पाला खैनावा माता घालणार शिदा मला पा जेवणार खाणार अरे दुपारची भाकरी बांधून घेणार अरे मेंढ्या घेऊन जाणार तर त्या रानाला त्याच वेळाला
वाजते गाजते कसे वाजते गाजते या बाळाच्या खाली सके या बाळाच्या खाली सके त्यावेळी का नीतिनियमाप्रमाणे हिळाचा येळ करे म्हणणार तिने सांग वेळेला नियमानं जाण्या घेऊन येणार भेटीला जाय गुरुच्या सेवेला घडाने करणा घेणार ब्रेकांता संगतीला अरे जडा संगता घेणार आणि वाट लागला चालायला अरे शिला माला पजाणार भरल्या हिरी भाडवला त्याच वेळाला काय वरण हो मिले की गुणाला कसे वरण हो मिले की गुणाला लेकी वाणी माया ना